प्रभाते कर दर्शनम करमूल्ये तु गोविंदम कर मध्य सरस्वती एकाग्रे वसते लक्ष्मी. हाय हॅलो, जय महाराष्ट्र, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आजचा हा ब्लॉग आहे सकाळचा. तर सकाळी 6 वाजता मी उठले, कारण शेतीच्या कामांना सुरुवात झाली. तर त्यामुळे थोडंसं थकवा जाणवते. तर सकाळी उठायला थोडासा कंटाळा येत होता. तरीही 4 ते 6च्या दरम्यान मी उठण्याचा प्रयत्न करत असते. लवकरात लवकर उठलं ना की सकाळी घरातली कामं लवकर आवरली जातात आणि अभ्यासालासुद्धा वेळ मिळतो. 2 दिवस झालं अभ्यास सकाळचा काही होतच नव्हता, कारण शेतीच्या कामामुळं थोडंसं जागच येत नाही, कारण थकवा येतो आहे. तरीही मी आज ना थोडंसं लवकर उठण्याचा प्रयत्न केले. तरीही 6च वाजले. उठल्या असं देवाचं दर्शन घेऊन धरतीला प्रणाम करून पुन्हा माझ्या घरामध्ये आहे गौतम बुद्धाचा फोटो, तर त्यांच्या फोटोलासुद्धा प्रणाम करून दिवसाची सुरुवात झाली. अशी माझी ही 2 पिल्लं आणि त्यांचे पप्पा दोघंही झोपलेले होते. तर वाजले होते 6. तर थोडा वेळ सकाळी उठल्यानंतर योगा वगैरे केला. तर त्याचा व्हिडिओ मला काही शूट करता आला नाही, कारण मोबाईलमध्ये बघूनच करायचा होता. तर त्यासाठी मग त्यानंतर घेतलं डिटॉक्स ड्रिंकचं, जे मी रोज रात्रीला नेहमी भिजवून ठेवत असते. तर आज मी भिजवले होते मेथी दाणे आणि 1 दालचिनीचा तुकडा, जे हे आरोग्यासाठी खूप चांगले असते. प्रत्येक स्त्रीची सुरुवात ही अशाच एका आरोग्यदायी चहाने व्हावी. तर ती दुधाचा चहा घेण्यापेक्षा दुधाचा त्यांनी जे ॲसिडिटी होतं, बरेचसे प्रॉब्लेम होत असतात. तर त्यापेक्षा हे डिटॉक्स ड्रिंक प्रत्येक स्त्रीने घेतले पाहिजे. तर ह्यामध्ये आपण जिरा वॉटर घेऊ शकतो, दालचिनी वॉटर घेऊ शकतो, किंवा मग धने जिऱ्याचा काढा घेऊ शकतो. फक्त दालचिनीचा सुद्धा काढा आपण बनवू शकतो. तुळस, आले, त्यानंतर पुदिना ह्याचासुद्धा चहा घेऊ शकतो. तर हे असे जे नैसर्गिक काढे आहेत ते आपण चहाप्रमाणेच पिऊ शकतो. याच्यामुळे आपल्या शरीरातलं पूर्ण डिटॉक्सिफिकेशन होतं आणि शरीर स्वस्थ राहतं. रोग झाल्यानंतर काळजी घेण्यापेक्षा रोग होऊच नये याची काळजी घेणं आपल्याला खूप उपयोगी असतं. कारण शरीर मजबूत तर मन मजबूत, आणि मन मजबूत तरच आपण मजबूत, असं असतं. तर त्यासाठी शरीराची काळजी घेणे, स्वतःची काळजी घेणे ही प्रत्येक स्त्रीची गरज आहे. आपण आपल्या फॅमिलीच्या जबाबदारीमध्ये आणि सर्व मिळवण्याच्या घाईमध्ये आपलं शरीर हे स्वस्थ आहे की नाही. आपण महागड्या गाड्या घेतो, त्यांना 1 महिन्यातून किंवा मग 2 महिन्यातून सर्व्हिसिंग करावं लागतं. पण जे आपलं हे शरीर लाखोत करोडोची दौलत आहे, त्याची आपण अजिबात काळजी घेत नाही. त्यासाठी आपल्या स्वतःसाठी थोडासा वेळ नक्की काढत जा आणि अशा ह्या ड्रिंक्स तुम्ही नक्की घेत जा. यामुळे हार्मोन्स बॅलेन्स राहतात आणि आपलं शरीर स्वस्थ राहण्यासाठी मदत होतं. डिटॉक्सिफिकेशन चांगलं होतं. तर मी नेहमी माझ्या दिवसाची सुरुवात अशाच एका ड्रिंकने करत असते. तर सकाळी चहा घेण्याऐवजी हे जर ड्रिंक आपण घेतलं तर आपली पूर्ण ओव्हरऑल हेल्थ ही चांगली राहते. तर त्यासाठी मी उठल्यानंतर सर्वात अगोदर थोडंसं स्ट्रेचिंग करते आणि त्यानंतर हे कोणतं तरी 1 वॉटर नक्की घेते. तर यामुळे पचनसुद्धा सुधारतं आणि पूर्ण शरीर हे बॅलेन्स राहतं आणि शरीरातलं जे हे विषारी घटक आहे ते बाहेर जाण्यासाठी खूप चांगली मदत होते. म्हणून मी असं कोणतं तरी 1 ड्रिंक नक्की घेत असते. तर शेतीची कामं असो या घरची कामं असो, कोणतंही जर असेल तर माझ्या रुटीनमध्ये हा मी बदल कधीच करत नाही. कारण सकाळची सुरुवात ही चांगली तरच आपला दिवस चांगला जात असतो. त्यासाठी स्वतःची काळजी घेणे हे अत्यंत गरजेचे आहे. तर दवाखान्यामध्ये जाऊन आपण एखादी काय म्हणू त्याला, तर हे जे फ्रीचं आहे आपल्याला जे मिळतं ते घरातले जे आपल्या किचनमध्येच आहेत सर्व वस्तू, ज्यापासून आपण प्रत्येक गोष्टीचा इलाज करू शकतो. तर पण दवाखान्यात जाऊन जेव्हा आपण लाखो करोडो खर्च करतो तेव्हा आपल्याला त्याची किंमत कळते. तेव्हा त्यासाठी आत्तापासूनच आपण नेहमी आपल्या शरीराची काळजी घ्यायची आणि चांगलं एक रुटीन ठेवायचं. तर तेव्हा आपलं शरीर स्वस्थ आणि मस्त राहील. तर त्यामुळे आपले शरीर स्वस्थ आणि मस्त राहण्यासाठी या सवयी तुम्ही नक्की लावून घ्या. तर जायचे होते शेतीमध्ये कामाला, तर त्यासाठी स्वयंपाकालासुद्धा सकाळी सुरुवात केली आणि तुरीची डाळ वरण बनवायचं होतं. त्यासाठी तुरीची डाळ कुकरला लावली आणि भात शिजायला ठेवला.
काही वेळानंतर माझ्या ह्या पऱ्या उठल्या, तर ही अशी सकाळी सकाळी थोडीशी रडायला लागली. तिला खूपच सवय झाली आहे, सकाळी ती चहा बिस्किटच मागते. तिची ही सवय मी मोडण्याचा प्रयत्न करते, पण ती काही मोडतच नाही. ती उठल्यानंतर नक्की आठवण करते की तिला चहा बिस्किट खायचं आहे, आणि त्या चहा बिस्किटामध्येच ती पाहिजे म्हणूनच ती सकाळी सकाळी रडायला लागली होती. असं तिला समजावत मी माझ्या स्वयंपाकाला सुरुवात केली, तरीही ती मानतच नव्हती. म्हणून तिला पुन्हा एकदा दुकानावर घेऊन जावं लागलं, आणि तिच्या पप्पांनी तिला बिस्किट आणून दिलं. तर बिस्किट आणलं म्हणजे चहा तर हवाच, तर असा मी थोडासा चहा ठेवलाच. अखेर ती मानतच नव्हती, म्हणून तिला हा चहा द्यावाच लागला. तर स्वतःचा इन्कम सोर्स असावा, यासाठी मी स्वतःची काहीतरी मेहनतीने आपण पैसा कमवावा. तर त्यासाठी आपल्या गावातील काही महिलांसोबत मी स्वतःसुद्धा शेतातल्या कामासाठी जाते. तर कसं आपल्या ज्या गरजा आहेत त्या छोट्या छोट्याशा ज्या वस्तू खरेदी करण्यासाठी आपण आपल्या घरातल्यांना पैसे मागण्यापेक्षा आपण आपलं स्वतःचं छोटंसं इन्कम सोर्स असावा, म्हणून मी. आणि दिवसभर घरामध्ये आपण करू तरी काय, तर अनेक विचार येण्यापेक्षा काहीतरी आपलं स्वतःचं इन्कम सोर्स व्हावं आणि घरालाही हातभार लावावा, त्यासाठी मी हे एक पर्याय म्हणून निवडला. आपल्याकडं जे आहे ते त्यातच समाधान राहणं हे मला खूप चांगलं वाटतं. कारण नकोशी विचार करत बसण्यापेक्षा आहे त्याचा आपण आनंद घ्यायला विसरून जातो. आपल्याकडं जे नाही ते आपल्याला दिसतं, पण जे आपल्याकडं आहे हे आपण कधीच बघत नाही. तर त्यासाठी मी विचार करते की आपण आहे त्या गोष्टीचा आनंद घ्यावा, नाही त्या गोष्टीकडे बघण्यामध्ये काही अर्थ नसतो. दिवसभराच्या कामानंतर रात्रीला जेव्हा सुट्टी झाली, तर 5 वाजेपर्यंत आमचं काम असतं. तर आज दिवसभराचा काही शूट तेवढा घेता आला नाही, कारण मी मोबाईल नेलाच नव्हता. तर आज होता रविवार, आणि त्यामुळे शर्वरीला सुट्टी होती. तर ती म्हणली की मम्मा आजच्या दिवस मोबाईल राहू दे. तर हा मोबाईल मी तिच्यासाठीच ठेवला होता. तर तसंच रात्रीला आल्यानंतर मी थोडंसं तिचा अभ्यास वगैरे घेतला. तर सध्या तिला काय सांगते शाळेमध्ये ते तिला कळतच नाही आहे. तर ती मी आल्यानंतरच अभ्यासाला बसते आणि मला विचारत अभ्यास करते. अक्षरशः तिचं एवढं सुंदर झालं आहे आता की ती खूप छान लिहायला लागली. हे बघा, तिची कटिंग तर केली, पण ती केसाला बेल्ट वगैरे अजिबात लावत नाही. ती नेहमी पुढंच येतात केस. तर तिला पिन वगैरे लाव आणि बेल्ट लाव असंही सांगते, पण ती काही ऐकत नाही. असंच मग समोर केसांना घेऊन ती अभ्यास करत असते. त्यामध्ये असते माझी इशू, जी मध्येच करत असते, काहीतरी तिचं काम निघतच असतं. अशा या दोघींमध्ये सांभाळत माझ्या जबाबदाऱ्या पूर्ण करत मी स्वतःची एक कमाईचा मार्गसुद्धा निवडला. कारण स्वतःच्या कमाईतून एखादी वस्तू घेण्याचा जो आनंद असतो तो वेगळाच असतो. माझ्या मुली जर मला 2 वस्तू मागतील तर त्याच्यातली एक वस्तू मी त्यांना घेऊन द्यावी, यासाठी पर्याय जो आहे तो आपल्याकडं जे प्राप्त आहे ते पर्याप्त आहे असा मी विचार करत असते. तर नेहमी मी पॉझिटिव्ह थिंकिंगने राहते. तर मी सुरुवात तर केली आहे. तर मी तुम्हाला सांगेल की माझी इन्कम किती झाली आहे. तर याच्या व्यतिरिक्त मी बरेचसे असे छोटेसे मार्ग निवडून स्वतःचा इन्कम सोर्स वाढवण्याचा प्रयत्न करते. तर तुम्हीही माझ्यासारखं गाव असो या शहर कोणत्याही ठिकाणी असेल, तर आपला माइंडसेट तसा असला पाहिजे की मी करू शकते आणि मी कमावू शकते. तर नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंगने राहून आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करून आपण आनंदाने आणि मोटिवेशनने पुढे काहीतरी मिळवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. तर मीच त्यातला एक मार्ग म्हणून आपल्याला शेतीची कामं ही काही कमीपणाची नसतात, तर ती आनंदाचीच असतात. आपल्या मनावरती असतं की आपण त्याचा कसं बघतो आणि कसं आपण त्याचा स्वीकार करतो. तर यासाठी आनंद हा कोणत्या छोट्या गोष्टीतच असतो. मोठ्या गोष्टी शोधून नाराज होण्यापेक्षा आहे त्या छोट्या गोष्टीचा आनंद घ्यायला शिका. तर नक्की अशाच एका मोटिवेशन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भेटू. तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. यानंतर मी स्टडीसुद्धा सुरुवात करणार आहे, कारण 2 दिवसाचं रुटीन थोडंसं शेतीमधल्या कामामुळे आळस यायला लागला होता. पण आता इथून पुढं येणाऱ्या एक्झामसाठी मी सुद्धा तयारी करणार आहे. तर माझ्यासोबत तुम्हीही कशी तयारी करणार हे जर व्हिडिओ पाहिजे असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा छोट्याशा मोटिवेशनसाठी मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या एका लाईकने मला खूप मोटिवेशन मिळतं आणि व्हिडिओ बनवण्यास आनंद होतो. तर त्यासाठी मी छोटीशी सुरुवात केली आहे. तर मला जसं जमेल तसं मी बनवते. तर माझ्या या चॅनलला नक्की सपोर्ट करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, नेहमी आनंदी राहा आणि स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत राहा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.